बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ माडभगत लिखित कथा कमाई. दिलीपजी वेळाने ऑफिस बंद करून घरी पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर आज प्रसन्नता दिसत होती. वेळ केलात? पत्नी अंजली पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरत म्हणाली. थोडा वेळच झाला म्हणायचा. दिलीपजींनी समोर धरलेला ग्लास घेतला आणि पूर्ण पाणी पिऊन रिकामा ग्लास समोरच्या टिपॉयवर ठेवला. प्रिया कुठे आहे? थोडं निवांत होत त्याने अंजलीला विचारलं. बेटा प्रिया. मुलगी प्रियाचा आवाज न ऐकल्याने त्याने तिला हाक मारली. आतमध्ये अभ्यास करते. उद्या पेपर आहे ना तिचा. आज वेळ झाला यायला. वडिलांची हाक ऐकून प्रिया बाहेर येत विचारू लागली. कुठे दिसली नाहीस म्हणून हाक मारली. तुम्ही रोजच्या वेळेला आला नाहीत म्हणून मी पुन्हा अभ्यासाला बसले. ठीक आहे, जा जा तू अभ्यास कर. उद्या पेपर आहे ना तुझा. होय. जा तर. वेळ वेस्ट करू नकोस. जेवण करते वेळी गप्पा मारू. ठीक आहे. प्रिया पुन्हा आपल्या अभ्यासाच्या खोलीत निघून गेली. गोडाऊनचे काम ओके झाले तर प्रियाच्या शिक्षणाची चिंता मिटेल. दिलीपजी. होईल असे वाटतं का? अंजली. होईलच. कितीपर्यंत भाडे मिळेल? मी महिन्याला 50,000 म्हटले आहे. पार्टीचा आकडा किती आहे? ते 40च्या वर नाही म्हणतात. म्हणजे अजून तळ्यात मळ्यातच आहे म्हणायचं. मी पण जास्त ताणून धरणार नाही. जरी आणखीन 5 वाढले तरी ओके करायचा विचार आहे. तसेच करा. तोंडाशी आलेला घास जाता का म्हणे. भाड्याबद्दलच चर्चा करता करता एवढा वेळ झाला. कोणती पार्टी आहे? फॅक्टरीवाल्यांना पाहिजेत. काय ठेवणार आहेत? ते पॅकेजिंग मटेरियलचं स्टॉक ठेवण्यासाठी वापरणार आहेत. तसेही ते आपला माल घेतात. जुनेच क्लायंट पार्टी आहेत ते. व्यवहाराला ठीक आहेत ना? ठीक आहेत. 4-5 लाखाच्या क्रेडिटवर ऑर्डर भेटतात. शेवटी काय ठरलं आणि कितीपर्यंत ठरणार आहे? स्वतःच मालक पाहून गेलेत. त्यांना जागा पसंत पडली. कळवतो म्हणालेत. कदाचित आज किंवा उद्या दुपारपर्यंत फोन येईल त्यांचा. होईल मनासारखं. असं म्हणत अंजली स्वयंपाकघरात निघून गेल्या आणि दिलीपजी कपडे बदलून पुन्हा सोप्यावर येऊन बसले. कॉल आला होता, पाहिलं का? अंजलीने दिलीपजींना आतूनच आवाज दिला. पाहतो. त्याने आपला फोन उचलला. फॅक्टरी मालकाचा आलेला फोन त्याने रिडायल केला. 40-50 करत बसूया नका. 45ला डील पक्का करा आणि उद्याच फॅक्टरीत येऊन करार करा. ठीक आहे सर. दिलीपजी. केव्हापर्यंत गोडाऊन रेडी होईल? रेडी आहेच. फक्त झाडलोट आणि लाईटची व्यवस्था करून 2 दिवसात हँडओव्हर करतो. नो प्रॉब्लेम. मी माझ्या साईडनं डन केलं आहे. फॅक्टरी मालक फोनवर बोलत होते. ओके सर, गुड नाईट म्हणत दिलीपजींनी फोन कट केला. अंजली दिलीपजींच्या आर्थिक व्यवहारात लक्ष देत नसल्या तरी अप्रत्यक्षरित्या आर्थिक झळा सोसत होत्या. गेल्या 4 वर्षात दिलीपजी कशाप्रकारे फॅक्टरी चालवत होते, कामगारांना कशाप्रकारे सांभाळून घेत होते, हे त्यांनी फार जवळून अनुभवले होते. मागच्या 4 वर्षांपूर्वी दिलीपजींच्या फॅक्टरीला आग लागली होती. जवळपास 1 कोटींचे नुकसान त्यांना सोसावे लागले होते. खरं तर ते राखेतूनच पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करीत होते. फॅक्टरीला लागलेल्या आगीने 10 कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता.
हातावर पोट असणारे हे सारे कामगार रस्त्यावर आले होते. खरं तर दिलीपजीच या मरण यात्रेत सापडले होते. कामगारांना सावरावे की आपल्या कुटुंबाला की स्वतःला, त्यांच्यासमोर धर्मसंकट उभं टाकलं होतं. तरी ते अशा परिस्थितीत ही संयमाने जगले, हताश न होता. होईल, सर्व काही ठीक होईल, असे ते इतरांना आणि स्वतःला समजावीत. अंजली हा सर्व घटनाक्रम पाहून पुऱ्या हादरून गेल्या होत्या. त्यांना त्या काळात दिलीपजींची काळजी वाटत होती. त्यांनी दिलीपजींना त्यावेळी मानसिकदृष्ट्या पूर्ण समजून घेतलं होतं. पुढे काय करायचं ठरवलंय? फॅक्टरीला लागलेली आग शांत असल्यावर दोघे राखेच्या ढिगाऱ्यापाशी उभे होते. तेव्हा त्यांनी दिलीपजींना विचारलं होतं, काही बोललीस का? अंजली त्यांच्या शेजारी उभे राहून काय बोलले आहे त्यांना कळलंच नाही. त्यामुळे ते स्वतःच्या तंद्रीतून बाहेर येत अंजलीला विचारू लागले, पुढे काय करायचं ठरवलं आहे? फक्त बनवलेला माल जळून खाक झाला आहे. फॅक्टरी आणि मशिनरी तर शिल्लक आहेच की. दिलीपजी: हो. अंजली: मला तर झालेल्या नुकसानीपेक्षा या कामगारांचं दुःख पाहवत नाही. काम करणाऱ्या कामगारांकडे पाहत अंजली म्हणाल्या, दिलीपजींची अवस्था काही वेगळी नव्हती, परंतु ते तसं न दाखवता संयमाने सार काही पाहत होते. त्यांना आपल्या कुटुंबापेक्षा कामगारांची कुटुंबे दिसत होती. कोणी काही सांगू लागलं तर ते फक्त ऐकत होते. काही बोलला नाहीत. अंजली: काय करावे असे तुला वाटते? फॅक्टरी पुन्हा सुरू करावी असे मला वाटते. अंजली असे म्हणाले आणि त्यांनी सर्व कामगारांना एकत्र बोलावले. सर्व कामगार डोळे पुसत मालक मालकिनींच्या समोर दुःखी कष्टी होऊन उभे राहिले. काही वयस्कर कामगारांना धड उभेही राहता येत नव्हते. त्यांच्या तर पायातील त्राण नाहीसे झाले होते. चिंता करू नका, पुढच्या 15 दिवसात आपली फॅक्टरी पुन्हा पूर्वीसारखी सुरू होईल. जमलेले सर्वजण मालकिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊन काय बोलतात ते ऐकत होते. त्यानंतर समोरच्या राखेचा ढिगारा पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यांना आजच्या भुकेची चिंता होती. तरीही सर्वजण मालकिनीचे शब्द ऐकून विचारमग्न झाले. त्यानंतर दिलीपजींनी आपला बंगला विकला आणि ते स्वतः सिटीमधून इंडस्ट्रियल एरियात असलेल्या आपल्या फॅक्टरीत राहायला आले. फॅक्टरीच्या वरच्या टेरेसवर त्याने आपल्याला राहण्यासाठी 4 रूम बांधल्या आणि उरलेल्या जागेत गोडाऊन तयार केलं. अशातूनच त्यांची फॅक्टरी पुन्हा सुरू झाली. कामगारांचा रोजगार सुरू झाला आणि त्यांचीही पोटापाण्याची चिंता मिटली. 1 कोटीचे नुकसान आणि तेवढ्याच किमतीचा बंगला विकून त्यांनी पुनश्च नव्याने श्रीगणेशा केला. कामाची घडी कासव गतीने बसवली, परंतु स्वतः आणि कुटुंब फारच हलाखीत राहत होतं. किमान मुलगीचे पुढचे शिक्षण सुरळीत व्हावे आणि तिच्या शिक्षणाला लागणारा खर्च आजच्या घडीला फॅक्टरीच्या प्रॉपर्टीमधून होणार नसल्याने त्याने टेरेसचा भाग शेड बांधून भाड्याने देण्याचा विचार केला होता. आज तरी ती जागा त्यांच्या उपयोगी नव्हती. आपल्या व्यवसायाची गाडी व्यवस्थित चालली तर आज भाड्याने द्यायला काढलेले गोडाऊन पुन्हा वापरता येईल आणि घरही पुन्हा घेता येईल, याचा सारासार विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आपल्या ओढाताणीतून मुलगी कुठे कमी पडता कामा नये हा ते सतत विचार करत असत. व्यवसाय स्थिरावत होता, मुलगी शिकत होती, वैयक्तिक आर्थिक चणचण थोडीफार मिटली होती, फॅक्टरी थोडीफार रुळावर आली होती. कामगारांचा वेळच्या वेळी पगार देणं हे दिलीपजींसाठी महत्त्वाचं वाटत होतं. ते काहीही करून महिन्याच्या ठराविक तारखेला पगार देत असत. फॅक्टरी पुन्हा पूर्ववत करताना आणि पगार देताना त्यांनी अंजलीचे दागिने 4 वेळा बँकेत गहाण ठेवून पगार भागविला होता. कोणाची हाय सुसून आपले भले होणार नाही यासाठी ते सदैव सतर्क असत. परिस्थिती कंट्रोलमध्ये येत होती, परंतु पूर्वीचे काही कस्टमर त्यांना सोडून गेले होते. जाणे स्वाभाविकच होते, कारण त्यांनी नवा उत्पादक शोधला होता. तर काहींनी फॅक्टरी सुरू झाल्यावर पुन्हा ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली होती. पूर्वी महिन्याला 20 लाखाची उलाढाल व्हायची, आता 1,00,000, 2 लाख असे करत 10 लाखावर आली होती.
परंतु हात उसणे, कर्जाचे हप्ते यामुळे कमवावे तेवढेच घालावेही लागत होते. त्यात एखाद्या फॅक्टरीचा परचेस मॅनेजर बदलला तर व्यवसाय आणि व्यवहाराव्यतिरिक्त 12 भानगडी कराव्या लागत. ऑर्डर आल्यावर उत्पादन द्यावे लागायचे. त्यांचे पेमेंट आले की परचेस मॅनेजर आणि त्यांचे फुकट खाऊ फॅमिलीला एखाद्या रविवारी बाहेर चांगल्या हॉटेलमध्ये यथेच्छ जेवण द्यावे लागायचे. तेवढाच मॅनेजरच्या कुटुंबाला विरंगुळा आणि त्यांच्या पत्नीला त्या दिवशी जेवण बनवण्यातून मुक्ती मिळायची. नोकरवाले आपल्या पत्नीला रविवारी घरकामातून थोडी उसंत मिळावी म्हणून रविवारी दिलीपजींसारखे सावध पकडून बिन पैशाची यथेच्छ पोटभरण करत असत. जर असे नाही केले तर पुढची ऑर्डर मिळणे मुश्किल, नाहीतर काहीही कारण सांगून पेमेंट होल्ड केले जाई. हे झाले परचेसवाल्यांचे आणि अकाउंटवाल्यांचे. तसेच फुकटचे उकळणारा फॅक्टरीत आणखी एक वर्ग असा की त्यांची तर जास्तीच मर्जी राखावी लागे, तो म्हणजे फॅक्टरी हेड आणि क्वालिटी हेड. परचेसवाल्याकडून ऑर्डर मिळाली तर पुढे हे दोन खाबू बोके पुऱ्या मालाला वेटीस धरत. काही ना काही खोट काढून पुऱ्या मालावर प्रश्नचिन्ह उभे करीत आणि रिजेक्शनची भीती दाखवत. त्यावेळी स्वतः जाऊन मिनतवाऱ्या कराव्या लागत, तेव्हा कुठे माल पास होत असे. पुढच्या वेळेला नक्की काही उणीवा राहणार नाहीत असे काहीतरी बोलून यावे लागे. परंतु त्यांनाही मध्ये मध्ये फ्रीज, AC, लाईट बिल, रविवारी कुठल्या तरी हिल स्टेशनला टॅक्सी अरेंज करून देणं, जेवणाचे घरपोच पार्सल, सणावारला मिठाई, नववर्षाच्या डायऱ्या, हे सारं सांभाळताना दिलीपजींना पुरता किळस आला होता. परंतु असले लाड पुरवणे हा एक व्यवसायाचा पार्ट होता. हे सारं अवैधरित्या चालायचं. जर मालकाकडे तक्रार करायची म्हटले तर पुढचा बिझनेस ठप्प. फॅक्टरीला आग लागण्या अगोदर दिलीपजींना एक वेगळाच अनुभव आला. एका फॅक्टरीतून त्यांना महिन्याकाठी 5 लाखांची ऑर्डर यायची. त्या फॅक्टरीचा परचेस मॅनेजर दिवाळीच्या खरेदीसाठी क्विंटलभर वजनाच्या बोनलेस बायकोबरोबर मॉलमध्ये गेला होता. बायकोने यथासांग खरेदी केली होती. बायकोच्या हातातील बास्केटमधली कपडे पाहून 1.5 दमडीच्या नवरोबाला दरदरून घाम फुटला. कदाचित ती त्याच्याशी भांडून शॉपिंगला आली असावी, त्यामुळे ती एकटीच पिसाट होऊन शॉपिंग करीत होती, कदाचित नवऱ्याच्या ईर्षेवर. परंतु त्याचे तर डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. परंतु मॅनेजरचे नशीब बलवत्र होते म्हणून त्याच वेळेला दिलीपजीही तेथे शॉपिंगला गेले होते. दिलीपजी दिसताच त्याने पळत जाऊन दिलीपजींना हाय हॅलो केलं आणि भरकटून शॉपिंग करणाऱ्या बायकोकडील बास्केट त्याने दिलीपजींच्या हातात दिले. मी पाकिट विसरून आलो आहे, यावेळेला एवढे बिल चुकतं करा, मी बाहेर उभा आहे असे निर्लज्जासारखे सांगून तो मॉलच्या बाहेर उभा राहिला. तर बायको नावाचे शॉपिंगसाठी वकवकलेले भूत एवढी खरेदी करूनही आणखीन कपड्यांचा ढीग विस्कटू लागले. दिलीपजींनी पैसे चुकते करून साहित्य बैलोबाच्या हातात देऊन आल्या पावली रिकाम्या हाती घरी परतले. आज तुम्ही कपडे घेतला नाहीत? दिलीपजींनी काहीच न आणलेलं पाहून अंजलीने विचारले. काही कामामुळे कपडे ती खरेदी करायला वेळ मिळालाच नाही असे सांगून त्या वर्षाची दिवाळीची शॉपिंग परचेस मॅनेजरच्या बायको नावाच्या भूताच्या नावाने बहाल केली होती. दिलीपजींचे प्रत्येक वेळेचे सॅक्रिफाईस मुलगी आणि पत्नी पाहत आल्या होत्या. त्यामुळे मुलगीने चिकाटीने अभ्यास करून 12वीला चांगल्या मार्क्सनी पास झाली होती. आता ती MBBS करत होती. कौटुंबिक सर्व गोष्टी रुळावर येत होत्या. परंतु पार्टीवाल्या फॅक्टरीचे मॅनेजर काही ना काही कारणाने बदलायचे आणि त्याचा परिणाम थोड्या प्रमाणात दिलीपजींच्या व्यवसायावर व्हायचा. नवीन व्यक्ती सहजासहजी काम द्यायला तयार व्हायची नाही, कारण त्यालाही कमी किमतीत वस्तू हवी असायची. तर दिलीपजींना कमीत कमी बजेटमध्ये फॅक्टरी चालवावी लागल्याने उधारीवर आणि कमी पैशात माल विकणे परवडत नव्हते, कारण ते गुणवत्तेला फार महत्त्व देत. गोडाऊनचे भाडे महिन्याच्या महिन्याला जमा व्हायचे. त्यात कुटुंबाचे आणि मुलगीच्या शिक्षणाचे गणित व्यवस्थित बसायचे. परंतु गोडाऊन घेतलेल्या पार्टीकडे दिलीपजींचे बिझनेसमधील 5 लाखांचे बिल गेल्या 2 महिन्यांपासून थकले होते आणि मागच्या 1 महिन्यापासून एकही ऑर्डर आली नव्हती. त्याने कित्येक वेळा परचेस मॅनेजरला फोन केला, बिलाची चौकशी केली, कामगारांचे पगार थटलेत असे सांगितले. येतील, थोडा दम धरा. साहेब, मी ऑफिसमध्ये येऊन भेटू का? नको. परचेस मॅनेजर तुटक उत्तरे द्यायचा. उद्या मी येऊन भेटतो, सध्या मी सुट्टीवर आहे.
केव्हा येणार? माझ्या घरगुती कामासाठी मी बाहेर गेलो आहे. मला ऑफिस जॉईन करायला थोडा वेळ लागेल. दिलीपजींनी त्यानंतर बऱ्याच वेळा फोन केला, परंतु त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. त्यांना राहवलं नाही, कारण हातावर पोट भरणाऱ्या कामगारांची त्यांना चिंता होती. शेवटी वेळात वेळ काढून ते फॅक्टरीमध्ये गेले. चौकशी केल्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे असे उत्तर मिळाले. माझ्या पेमेंटचं काय? दिलीपजींनी ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला विचारले. आम्ही काही सांगू शकत नाही. अरे, आम्ही विचारावं तर कोणाला? तुम्ही त्यांनाच फोन करा. कर्मचारी दिलीपजींशी बोलायचे टाळत होते. ते फोन उचलत नाहीत. आम्ही तरी काय सांगावे? मी मालकांना भेटू का? तुमची इच्छा. ठीक आहे म्हणत दिलीपजी 2 तास मालकाची वाट पाहत फॅक्टरीत बसून राहिले. निदान काय गौडबंगाल आहे, मॅनेजरने राजीनामा दिल्यामुळे आपले पेमेंट का होत नाही ते पुरते चक्रावून गेले होते. नमस्कार सर. मालक येताच दिलीपजींनी त्यांना नमस्कार केला. नमस्कार म्हणत मालक धावपळीत आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी दिलीपजींना बोलावले. का आलात? सर, माझे पेमेंट होल्ड आहे आणि नवीन ऑर्डर येणेही बंद आहे. तुम्हाला कारण माहीत आहे का? मालक. नाही, परंतु आज समजले की परचेस मॅनेजरने नोकरी सोडली आहे. सोडली नाही तर? दिलीपजी गंभीर होत समोर बसल्या फॅक्टरी मालकाकडे पाहू लागले. त्याला काढून टाकले आहे. फॅक्टरीत कमीत कमी 40 लाखांचा घोटाळा झाला आहे. किती? 40. परंतु काळजी करायचं काही कारण नाही. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. थोडा वेळ लागेल. चौकशी झाल्यावर काय आणि कसे घडत गेले आणि पैसे कुठे गेले याचा लेखाजोखा झाल्यावर सर्वांचेच पैसे चुकता करू. सर, मी माझ्या कामगारांचे पैसे कसे भागू? पेमेंट तुमचेच थांबवले नाही, सर्वांचेच थांबवलेत. इन्व्हेस्टिगेशनवाले घोटाळ्याची शहानिशा करत आहेत. प्रोसिजर लवकरच पूर्ण होईल आणि जे काय शिल्लक आहे ते तुमचे तुम्हाला मिळेल. मालकाचे शब्द ऐकून दिलीपजींची वाचाच बसली. ते तसेच काही वेळ बसून राहिले. चिंता करू नका. एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये काही ना काही होत असतेच. ऑर्गनायझेशन चालवताना असे होईल असे आम्ही गृहीत धरून चालतो. परंतु हे प्रकरण मोठे आहे म्हणून वेळ लागेल थोडी. ठीक आहे. दिलीपजी, एक विचारू का? हो सर. खरं खरं सांगाल? कारण तुम्हीही फॅक्टरी चालवत आहे. आपल्या वेदना आपल्यालाच माहीत. होय सर. ह्या मॅनेजरने तुम्हाला कधी वेठीला धरले होते का? म्हणजे कधी कोणती गोष्ट मागितली होती का? मालक या नात्याने विचारतोय मी. काय सांगावे सर? म्हणजे आमचा अंदाज आणि शंका ठीक आहे तर, परंतु तुम्हीही आम्हाला का बोलला नाहीत? पैसे तुमचे असोत की आमचे, ते झाडाला लागत नाहीत. सर, हर एक फॅक्टरीत अशी खाणाऱ्यांची एक लॉबी आहे. काय करावे? आम्ही पडलो छोटे बिझनेसमॅन. धरले तर चावते आणि सोडले तर पळते. अशातली आमची गत होऊन बसते. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलो तर ऑर्डर जायची भीती असते. त्यामुळे किमान फायदा नको, खरं हाताखालच्या कामगारांचा पगार आणि मालाचे मालास असे झाले तरी पुष्कळ. अशा बेताने गेली 2 वर्षे फॅक्टरी चालवत आहे मी. जो काय फायदा होतो त्यातील 15% 20% दुसरी ऑर्डर मिळावी म्हणून फॅक्टरीतल्या ढेरपोट्यांना द्यावेच लागतात. नाहीतर व्यवसाय बसलाच म्हणून समजावा. दिलीपजींनी आपली वेदना आणि अवस्था फॅक्टरी मालकासमोर मांडली. सर, माफ करा. जास्तच बोलून गेलो. तुम्ही बोलायला फोर्स केलात म्हणून बोलून गेलो. अहो दिलीपजी, तुमची वेदना ती आमची. एकमेकांचे दुःख एकमेकाला सांगायचे नाही तर कोणाला सांगायचे? परंतु सगळेच असे नाहीत. ते आम्हीही जाणून आहोत.
मात्र या पट्ट्याने 4 वर्षात 2 फ्लॅट घेतलेत, फक्त आणि फक्त घोटाळ्यातून. मालक: काय करावे, इथे आम्ही कंगाल व्हायची वेळ आली आहे दिलीपजी. 4-4.5 वर्ष आमच्याकडे कामाला होता. सुरुवातीला घेतेवेळी फार प्रामाणिक वाटत होता, मात्र नंतर ऑटोमॅटिकली त्याच्यातील भस्मासूर जागा झाला. फॅक्टरीला कुरण करून टाकलं. मालक: परंतु ते गब्बार झाले. कसले गब्बार? घोटाळा उघड झाल्यावर जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्याला. परंतु या कुरणात आम्ही मात्र टाचेखाली सापडलो. दिलीपजी: या तुम्ही, सर्व काही ठीक होईल, असे म्हणून मालक आपल्या कामात गर्क झाले. त्यानंतर दिलीपजी आपल्या घरी निघाले. परंतु कामगारांचा पगार कसा करावा आणि व्यवसायात अडकलेले पैसे केव्हा आणि कधी मिळणार, यासाठी काय करावे लागणार, या विचारात ते पूर्ण अडकून गेले होते. आपल्या सुखापेक्षा आपल्या कामगारांचे सुख त्यांना पैशापेक्षा लाख मोलाचे वाटत होते आणि त्यालाच ते आपली गुंतवणूक आणि कमाई मानत होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.